बाईकच्या इंजिनची साईज, बाईकची सीसी आणि बाईकचा टाईप हे जेवढं इम्पॉर्टंट आहे ना, तेवढ्याच ह्या 4 गोष्टी बाईक घेताना खूप इम्पॉर्टंट आहे. आणि चौथी गोष्ट तर खूपच इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनल सफर विथ विवेकमध्ये. आणि बाईक घेण्यापूर्वी आपण हे समजून घेऊया ह्या सिरीजमध्ये. मित्रांनो, आपण बाईकचा टाईप बघितला, बाईकची सीसी बघितली, ड्रीम बाईक घ्यायला पाहिजे का राईड बाईक घ्यायला पाहिजे हे बघितलं. आणि त्यानंतर आता काही इम्पॉर्टंट पॉईंट आहेत जे बाईक घेताना बघायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं सीट हाईट. त्या बाईकवर बसल्यानंतर तुमचे पाय जमिनीवर कम्फर्टेबली पोचताय का हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की जर तुमची हाईट 5'2", 5'3" असेल आणि तुम्ही KTM सारखी बाईक बघत असाल तर ती तुम्हाला थोडीशी अनकम्फर्टेबल होऊ शकते किंवा तेवढा कॉन्फिडंट पण येणार नाही. त्यानंतर सीट कम्फर्ट. मित्रांनो, तुमचं कम्फर्ट आणि पिलियन सीटचा कम्फर्ट खूप इम्पॉर्टंट आहे ज्या टायमाला तुम्ही लॉंग टुरिंग करणार आहेत. त्यानंतर बाईकचं वेट. जर बाईकचं वेट आपल्याला जर मॅनेज झालं नाही, जर ती पार्किंगमध्ये पाठीमागं पुढं करता आली नाही, टर्न घेताना जर ती मॅनेज झालं नाही ना, तर ती बाईक घेऊन आपल्याला पस्तावा होऊ शकतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे सर्व्हिस नेटवर्क. मित्रांनो, सर्व्हिस नेटवर्क जितकं इम्पॉर्टंट आहे ना, त्यापेक्षा काहीच इम्पॉर्टंट नाही आहे. कारण की जर बाईक घेऊन जर सर्व्हिस करायला आपल्याला 50 आणि 60 किलोमीटर लांब जायला लागत असेल तर ते गोष्ट बरोबर नाही आहे किंवा तुमच्यासाठी ती गोष्ट चांगली नाही राहणार आणि मग आपल्याला पस्तावा होईल. कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्ही कोणत्या बाईक घ्यायचा प्लॅन करताय आणि त्या बाईकबद्दल काय इश्यू आहेत असं तुम्हाला वाटतं.